महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशनच्या वतीने महाराष्ट्रातली 61वी खो खो स्पर्धेचं आयोजन केलं आहे आणि ते कुठे बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलामध्ये. सध्या मी ऑन स्पॉट या क्रीडा संकुलामध्ये आहे. असोसिएशनचे काही पदाधिकारीही माझ्यासोबत आहेत. आपण त्यांना विचारूया की आता या इथून पुढचं नियोजन कसं असणार आहे. काय सांगाल, कसं असेल हे नियोजन, स्पर्धेचं आयोजन होत आहे? या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी दर्जेदार असे 3 क्रीडांगणं आम्ही तयार केलेले आहेत. त्यानंतर फ्लड लाईट ज्याला म्हणतो आपण की विद्युत झोतामध्ये रात्री आणि दिवस ह्या स्पर्धा आयोजित होणार आहेत. आणि ही नुसती राज्याजिंक्यपद स्पर्धा नाही तर निवड चाचणी स्पर्धा आहे. याचा अर्थ असा की या स्पर्धेमधून महाराष्ट्राचे संघ निवडले जातील जे राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतील. आणि या स्पर्धेमध्ये असे अनेक दर्जेदार खेळाडू, पुरस्कार प्राप्त, छत्रपती पुरस्कार प्राप्त, एकलव्य पुरस्कार प्राप्त, जानकी पुरस्कार प्राप्त असे अनेक दर्जेदार खेळाडूंचा खेळ उद्या परवा सुरू असणाऱ्या या क्रीडांगणावर आपल्याला हा खेळ पाहायला मिळेल. हा मराठमोळ्या मातीतील ओरिजिनल हा महाराष्ट्राचा खेळ आहे. महाराष्ट्राच्या मातीत निर्माण झालेला खेळ आहे आणि आज हा पार 7 समुद्रा पलीकडे गेलेला आहे. जवळपास 40-42 देशामध्ये हा गेम खेळला जातो. गेल्या वर्षी दिल्ली या ठिकाणी वर्ल्ड कप ज्याला म्हणतो विश्वकपाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि इंडियाच्या टीममध्ये आपल्या महाराष्ट्राचे जवळपास 7 खेळाडू होते आणि पुरुष आणि महिला दोन्हीही संघाचं नेतृत्व हे महाराष्ट्राच्या खेळाडूंनी केलं. महिला संघाचं भारतीय महिला संघाचं कुमारी प्रियंका इंगळे ही जी आपल्या केच्या मातीत जन्मलेली मुलगी, तिनं भारताचं म्हणजे नेतृत्व करून सुवर्णपदक जिंकलेलं आहे. तर पुरुषाचं नेतृत्व हा जो आहे प्रतीक वायकर यांनी नेतृत्व केलं. तो देखील अष्टपैलू खेळाडू शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आहे आणि भारताचं नेतृत्व करून सुवर्णपदक विजेता खेळाडू आहे. तो देखील या ठिकाणी आपल्याला त्याचा देखील खेळ पाहायला मिळत आहे. ही राज्य संघटना म्हणजे फार हिला पार्श्वभूमी आहे. माननीय शरदचंद्र पवार साहेब 28 वर्ष महाराष्ट्र खो खो संघटनेचे अध्यक्ष होते. त्याच्यानंतर गेले 18 वर्ष नामदार अजितदादा पवार अध्यक्ष होते. आणि आता परवा मागच्या महिन्यात जी निवडणूक झाली त्यामध्ये बिनविरोध पुन्हा नामदार अजित पवार महाराष्ट्र खो खो संघटनेचे अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवडून आलेले आहेत. त्यांच्याबरोबर मी सचिव म्हणून काम केलेलं आहे. त्यांनी आमची महाराष्ट्र खो खो संघटना बळकट करण्यासाठी खूप सर्व अर्थाने आम्हाला मदत केली आणि म्हणूनच हा खेळ हा देशामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. आमच्या राज्य संघटनेचे जे नेतृत्व सध्या जे करणारे डॉक्टर चंद्रजीत जाधव आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली हे जी राज्य संघटना काम करते अत्यंत दर्जेदार अशा प्रकारचे काम करते. आणि आम्ही या बीड जिल्हा ॲमेच्युअर खो खो असोसिएशन च्या माध्यमातून ही पहिल्यांदा ही संघटना, नवीन संघटना 23ला स्थापन झालेली संघटना, ही पहिल्यांदा ही स्पर्धा आयोजित होत आहे. श्री ऋषिकेश शेळके हे अध्यक्ष आहेत, श्री शिंदे हे उपाध्यक्ष आहेत. त्याच्यानंतर आमचे विजय जाहीर हे सचिव आहेत, योगेश सोळशे हे खजिनदार आहेत, मनोज जोगदन हे जॉईंट सेक्रेटरी आहेत. त्यानंतर एक उपाध्यक्ष म्हणून आम्हाला गवते म्हणून लाभलेले आहेत. असे अनेक म्हणजे नुसते राष्ट्रीय खेळाडू असलेली ही संघटना आहे. म्हणजे याला आम्ही एक खूनगाठ मनाशी बांधून किंवा फक्त संघटनेमध्ये खेळाडूंचा भरणा कमी असतो आणि बाकी इतरच त्याच्यामध्ये स्टेजवर मिरवणारे लोक आपण पाहत असतो. परंतु याला ही संघटना अपवाद आहे. आणि आमच्या राज्य संघटनेने देखील घटनेमध्ये तरतूद केलेली आहे की खेळाडूंचा संघटनेमध्ये ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये सहभाग असलाच पाहिजे. त्याचं देखील आम्ही अनुकरण करून या ठिकाणी त्या पद्धतीची ही संघटना स्थापन करून तिची वाटचाल सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणी ही होणारी स्पर्धा जी आहे ती बीडवासियासाठी एक केवळ उत्कृष्ट अशा प्रकारची संधी आहे. आणि हा भारतीय खेळ पाहण्याची संधी इथली माध्यमिक आणि कॉलेजमधील मुलांनी संधीचा फायदा घ्यावा अशा प्रकारचं नम्र आव्हान मी सर्वांना करतो. आणि ही एकंदरीत सगळे आता ही
स्पर्धा सुरू होती आहे 61 खूप वर्षानंतर खो खोची स्पर्धा सुरू होणार आहे. पण एकंदरीत हे सगळे जे खेळाडू येतील त्यांना राहण्याची सोय असेल, भोजन व्यवस्था असेल, ही कशी असणार? या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज कशा करणार? आम्ही सध्याला ह्या बाहेरून जे खेळाडू येणार आहेत त्यांच्यासाठी आम्ही काही पदाधिकाऱ्यांसाठी लॉजिंग बुक केलेत, काही लॉज बुक केलेले आहेत, काही मंगल कार्यालयाच्या रूम बुक केलेल्या आहेत. अशा पद्धतीने त्यांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतो. बीड शहर हा असं महानगरपालिकेचं ठिकाण नाही आहे, पण तरी पण आम्ही त्यांना उत्कृष्ट अशी सुविधा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. त्यांना आम्ही इथं जेवणाची, नाश्त्याची सर्व व्यवस्था आम्ही मैदानावर या ठिकाणी केलेली आहे आणि येणाऱ्या खेळाडूंना कुठलीही प्रकारची अडचण नाही होणार याची आम्ही कोटकरपणे काळजी त्या ठिकाणी घेणार आहोत. कधीपासून ह्या स्पर्धा सुरू होणार आणि याचं शेवट हा कधी होणार असेल? उद्घाटन वगैरे कधी होणार ह्या सगळ्या गोष्टी? ही स्पर्धा 18 तारखेला आपण सकाळी सेशनमध्ये साखळी सामने त्या ठिकाणी सुरू होतील आणि दुपार 17 म्हणजे 4:30 वाजता या स्पर्धेचं आपण या ठिकाणी उद्घाटन त्या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी साहेब, माननीय बीड जिल्हा परिषदेचे CO साहेब आणि आपले बीड जिल्ह्याचे कर्मदेवचे SP साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी ठेवले. आचारसंहितेच्या काळामुळे आमचे महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे अध्यक्ष श्री अजितदादा पवार हे येऊ शकत नाहीत. या कारणामुळे आम्ही शासकीय त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना या ठिकाणी उद्घाटनासाठी आम्ही बोलवलेलं आहे आणि त्यांचं आम्हाला वेळसुद्धा दिलेली आहे. कोणतीही स्पर्धा म्हटलं की त्या सगळ्या नियोजन असायला हवं, सगळ्या गोष्टीचं नियोजन परिपक्वही असायला हवं, स्पर्धकांना पैसेही लागतात. ह्या सगळ्या गोष्टीचं मानधन वगैरे हे कसं मॅनेज करणार ह्या सगळ्या गोष्टी? याच्यातून आपण जो काही आता या ठिकाणी खर्च करत आहोत तो पूर्ण लोकसहभागातून आपण या ठिकाणी खर्च करत आहोत आणि लोकांनीसुद्धा आपल्याला याच्यामध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे. त्याच्यामध्ये आपण या ठिकाणी 24 मुलांचे संघ आणि 24 मुलींचे संघ असे एकूण 800 ते 850 मुलं मुली या ठिकाणी स्पर्धेसाठी येणार आहेत. तर त्यांची व्यवस्थाही चांगल्या ठिकाणी केलेली आहे आणि जेवणाची व्यवस्थाही त्यांना बाहेर कुठं न जाता क्रीडांगणावरच या ठिकाणी नाश्ता व जेवणाची व्यवस्था आपण या ठिकाणी केलेली आहे. दर्जेदारप्रमाणे या ठिकाणी आपण कार्यक्रम आयोजित करतो अशी मला अपेक्षा आहे. बीड जिल्ह्यात आणि खास करून बीड शहरात नेहमीच रोजच सकाळी झाली की वेगवेगळ्या घडामोडी असतात. त्यात सगळ्यात पहिल्यांदा तर गुन्हेगारी नक्कीच असते आणि सध्या महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशनचे अध्यक्ष जे आहेत हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे आहेत. या दृष्टीने या खेळामधनं एक बीड जिल्ह्याला नवीन ओळखही निर्माण होईल आणि हा निर्णय खरंच खूप चांगला आहे. कॅमेरामॅन मुकुंद चिंचकरसोबत मी बालाजी शिंदे, लोकाशा TV बीड.